नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 सप्टेंबर आणि आज आपण आलोय परेल या ठिकाणी अभ्युदय नगरचा राजा या गणपतीच्या आगमनासाठी, जिथे आहे ढोल पथकाचं वादन आणि आपण ते बघायला इकडे आलोय. तर चला मग निघूया. इकडे काहीतरी शूट वगैरे करायला एक नंबर जागा. वाव, सगळं काही नीट नेटकन एकदम क्लिअर. हा बघा, इकडे कोणी सुद्धा नाहीये, पूर्ण रिकाम आहे. रील बनवायला एक नंबर जागा आहे. जर तुम्हाला लोकेशन हवं असेल तर कमेंटमध्ये सेंड मी असा मेसेज टाका, लोकेशन सेंड करतो. बाय बाय. फायनली आपण मेन रोडला तरी आलोय. तर बघूया इकडे कुठे आहेत हे लोक. ओके, फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलोय. सो आता आपण आलो बाजी या ढोल पथकापाशी आणि आता ढोल पथक इथे बांधायला चालू करतात सगळेजण. आता सुरुवात होत आहे. तर मित्रांनो, गणरायाचं आगमन आपण आता बघितलेलं आहे. ढोल पथक सुद्धा भरपूर सारे बघितलेले आहेत.
अफाट मजा अफाट धमाल येते, पण आपल्याला जास्त वेळ थांबता येणार नाही, आपल्याला आपली पुढची जर्नी करायची आहे. सो आता आपण जाणार आहे घाटकोपरला, जिथे असं ऐकून आहे की किलोच्या भावामध्ये काहीतरी कपडे मिळतात आणि आपण आता ते कपडे वगैरे बघायला जाणार आहे. पॉसिबल झालं तर आपण टाईममध्ये पोचलो तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला पुढची जर्नी म्हणजेच ठाणे इकडे सुद्धा जावं लागणार आहे. तर चला जरासुद्धा वेळ न वाया घालवता पटकन आपण आपलं घाटकोपर गाठूया. चलो. ओके, फायनली आपण का स्टेशनवरती आलो आणि आता पटकन ट्रेन पकडून निघूया इकडून. आता आलो आपण कुर्ला स्टेशनला, आपण आपल्याला सुरू पकडून जायचं आहे घाटकोपर स्टेशनला. जास्त वेळ आपण थांबणारच नाही आहे घाटकोपरमध्ये. तर मित्रांनो आता आपण आलो आहे घाटकोपर स्टेशनला. लव्हेंडर बाग इकडे आता लव्हेंडर बाग. चला आपण घाटकोपरमध्ये सेल जिथे लागला तिथे पोचलेलो आहे आणि हा आहे तो एरिया. ओके, तर आतमध्ये जाऊन आपण बघूया काय काय आहे. आणि काय तर आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे काय एवढे खास नसणार मला वाटते. बघूया काय आहे. हा आहे सेलचा एरिया. घेतलं एक कुर्ता आणि एक शर्ट, बाकी काही खरेदी केलेली नाही आहे, बस एक कुर्ता आणि एक शर्ट. निव्वळ येडं बनवायचं काम आहे, काहीसुद्धा नाही आहे. जे आहे ते सगळं सेम प्राईजलाच आहे. उलट आहे ना, ओव्हर कॉस्टचे टॅग लावून तुम्हाला जी वस्तू सेम प्राईजला आहे ना, मतलब 200 रुपयाची वस्तू स्टेशन स्टेशन फायनली ऑटो तरी भेटले मग जरासं स्पीडमध्ये झाला. पटकन चला जाऊया. आता मिळतो 200 रुपयाची कुर्ती मिळते. त्याच कुर्तीला यांनी ना 700-800 रुपयाचा टॅग लावला आहे आणि ती सेलमध्ये लागते. म्हणजे कस्टमर चुकत असं ना वाटलं. ठीक आहे, जाऊ दे. पण ना मला जी डेली भेटली एक टी शर्ट आणि एक शर्ट. टी शर्ट तर सॉरी शर्ट जो होता हाफ स्लीव्हचा तर तो म्हणजे रँडमली कुठेही तुम्हाला मिळून जाईल 200 रुपयाला. परंतु जो कुर्ता होता त्याची प्राईस जवळपास 400 असते, तो मला 250ला भेटला. म्हणजे 150 रुपये जरी सेव्ह झाले ठीक आहे, पण चॉईस काही भेटली नाही पाहिजे तशी. जो मिळाला तो उचलून आलो मी. बाकी ठीक आहे आणि ठीकठाक आहे, म्हणजे असं हे बोलता ना. आता काही लास्टचा दिवस होता, पण कदाचित सगळं संपल्यावर असेल, सांगता येत नाही. ठीक आहे, तर चला घाटकोपर स्टेशनला जाऊया. संकेत आपली वाट बघतोय नेहमीप्रमाणे. चलो. मधून तरी आपण आता उतरलोय, पटकन जाऊन संकेतला शोधूया कुठे. तर भूक तर लागली आहे जाम भेंडी, पण काय करायचं आता. भेटलास, थँक्यू. चलो ठाणे उतरलोय आम्ही. आता आम्ही चाललोय आमच्या एका मीटिंगला, आणि त्यापूर्वी आईला काय मिळते का ते बघूया. भूक लागली बाबा, जेवलायस एवढा खूप म्हणून एवढं खाल्लं ना भेंडी बाबा. चला बघूया खायला काय मिळते.
शोरमा घेतलेलं आहे. शोरमा खात आपण जाऊया. चला आहे. 7. I hate this smell. रे बाबा, लिफ्टने जायचं बोललं ते थांबायासारखं. लिफ्ट बंद असते तर मी तर मागे बसतो. चलो होय खात आलो. अरे चलो आता आम्ही चाललेलो आहे आपल्या आपल्या घरी. आपल्याला भेटायला आलेलं आहे साई निगाडकर. काय म्हणतोस? एकदम मस्त. बाकी तुला काय बोलायचं आहे? खाऊन पिऊन तो वाला खाऊन पिऊन चरबी सुचले. चलो बाय. आरामात जा. सो आता आपण आलेलो आहे. उद्या एक शो होणार आहे. त्यासाठी आपल्याला मोजडी लागणार आहे. मी पायात घालायला मोजडी घ्यायला आलो. बघूया मोजडी कशी मिळते. चलो मोजडी वगैरे सगळं घेऊन झालं आहे. आता चुपचाप घरी जाऊया आणि ब्लॉग संपूया. पुन्हा भेटूया अशा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.